आणि या संदर्भात आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत शिवसेनेच्या नेत्या शायना एसी. शायना एसीजी, स्वागत आहे तुमचं आमच्या झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे सूचक विधान केलेलं आहे, हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन प्रगती आहे आणि यशस्वी झाल्याचे तुम्ही म्हटलेलं आहे. शिवसेना, युबीटी किंवा कुठलाही राजकीय पक्ष फोडणं ही प्रगती कशी म्हणायची? बघा, हे मी नाही सांगितलं, प्लीज रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट घ्या. माझं हे म्हणायचं आहे की आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचं एकच लक्ष आहे, ते आहे प्रगती महाराष्ट्रासाठी. आणि ते लोकांसाठी जे काम करतात म्हणजे ते आहे ऑपरेशन प्रगती. त्याप्रमाणे माझं रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट हे आहे की स्पेक्युलेशन न करतात आम्ही आमच्या नेतृत्वाला बघू, प्रेरणा घेऊ आणि दर दिवशी जे पक्ष प्रवेश असतो, आज कोण आले अमरावतीतून, तर उद्या जालना, परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, अनगिनत इतकी कार्यकर्ता आहे आणि इतकी नेतागण. ते कशासाठी येतात? कारण साहेबांचे जे काम आहे विकासला घेऊन, प्रगतीला घेऊन आणि महाराष्ट्रासाठी, तेच ते बघून येतात प्रेरणा घ्यायला. आम्हाला कोणाचा पक्ष नाही फोडवायचा आहे, आम्हाला पोचिंग नाही करायचं आहे, आम्हाला तोडफोड नाही करायचं, परंतु जे ते त्यांचं नेतृत्वाला घेऊन त्यांना पाहिजे परिवर्तन, तर ते त्यांचा निर्णय आहे ना, आमचं नाही. जे येतात साहेबांना बघून, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना बघून किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, ते एक युवा नेता म्हणून इतकी काम करतात ऑन ग्राउंड आणि इतकी प्रवास. आता पण आम्हाला म्हणजे महिला आघाडी शिवसेना. नाही शायनांसी, मग एक सांगा, तुम्ही म्हणालात की ऑपरेशन प्रगती यशस्वी झालेलं आहे, याचा अर्थ हे 6 खासदार आता तुमच्या पक्षामध्ये येणार, हे जवळपास ठरलं समजायचं? नाही, मी सांगितलं की ऑपरेशन टायगरच्या नाव वापरून हे बघायचंय की आमचं काम आणि महायुतीच्या लक्ष काय आहे, ते आहे प्रगती. तर तेच एक ऑपरेशन आहे आमचं. नाही, पण हे 6 खासदार सुद्धा शिंदेच्या कामामुळे प्रभावित झालेले आहेत का? कदाचित मला स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचं, परंतु तेच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी उदाहरण दिलं की दर दिवशी पक्ष प्रवेश असतो आणि त्याच्यात कार्यकर्ता आहे, नेतागण आहे, महिला आहे. आणि मला वाटते की एक विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला एकत्र काम करायचं आहे आणि तेच आहे आमच्या प्रेरणा सूत्र. आणि त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधी पण व्यक्तिगत टिप्पणी नाही केले ठाकरेंवरती किंवा उबाटावरती. उबाटा सेनामध्ये जे त्यांचे नेतागण ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, रिचेबल, नॉन रिचेबल, ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना इंट्रोस्पेक्ट करू द्या. परंतु आमच्या जे काम आहे, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, अँड इन दॅट रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट फक्त प्रगती आणि डेव्हलपमेंट. नाही, पण ऍक्शन सध्या दिसत आहेत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या. ते तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे. आम्ही कार्यकर्ता इकडे जालना, बीड मध्ये जिथे दौरा चालू आहे, आम्हाला माहिती आहे की आमचे नेतागणची जी लोकप्रियता आहे किती प्रचंड आहे. तुम्ही बघा 2024च्या इलेक्शन मध्ये वी फॉट 80 सीट्स आणि जिंकून आले 60. स्थानिक स्वराज मध्ये कोणाला विश्वास पण नाही की शिवसेनाचा परफॉर्मन्स इतकी छान, म्हणजे इतिहास मध्ये इतकी छान नव्हते जितकी आमचं नेतागण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे. तर मला वाटते की तृणमूल काँग्रेसचा तुम्ही उल्लेख केला तर तुम्ही बघा 15 वर्ष जितकी सिंडिकेट राज आणि भ्रष्टाचार, लोक पडून बाहेर आले आणि जनतानी सांगितलं चोर चोर चोर, इतकी अपमानजनक आहे. तर दर पण ज्यांना जनतेने चोर म्हटल्याचं तुम्ही म्हणताय शायना एनसी, त्याच खासदारांचा पाठिंबा आज एनडीए घेत आहे बंगालमध्ये. बघा, जे लोकांना विश्वास मध्ये घ्यायचं आहे तर ते नेतृत्व नक्कीच करू शकतो. जे जनतासाठी काम करायचं आहे तर ते नेतृत्व नक्कीच करू शकतो. परंतु ते राजनैतिक इच्छाशक्ती आहे का, ते प्रश्नाच्या उत्तर तुम्हीच घ्या. आणि तुम्ही आहे मीडियामध्ये, जर्नलिस्टचा काम आहे विश्लेषण करायचं. तुम्ही विश्लेषण करा की काय आहे वस्तुस्थिती, कशासाठी थोडे पक्षावरती विश्वास आहे, कशासाठी थोडे नेतागणवरती विश्वास आहे, कशासाठी थोडे नेतागण ऍक्सेसिबल आहे आणि कशासाठी थोडे नेतागण घमंड मध्ये बसलेले आहे.
अगदी शायना एनसीची एक बेसिक प्रश्न आहे. तुम्ही लोकांच्या विश्वासांचा, जनतेच्या विश्वासाचा मुद्दा उपस्थित केला म्हणून मी विचारते. 2022ला जूनला जेव्हा बंड झालं होतं त्यावेळेला शिवसेना आणि अगदी पक्ष आणि सगळं नावासकट एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं होतं. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्यानंतर ते विजयी झाले. अर्थात त्यांनी मुख्यमंत्री असल्याच्या काळात जे काही जनतेच्या साठी जे प्रगतीचं काम केलेलं होतं त्यावर त्यांना पुन्हा एकदा जनतेनं निवडून दिलं आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण त्याचबरोबर शिवसेना युपीटीवर सुद्धा विश्वास दाखवलेला होता आणि म्हणूनच त्यांचे 9 खासदार निवडून आलेले होते. तोही लोकांचा विश्वास होता. मात्र आता अशा पद्धतीनं जर पक्ष फोडले जात असतील, अशा पद्धतीनं जर 2/3 म्हणजे अगदी पक्ष फोडून तो गट वेगळा स्थापन केला जात असेल, मग त्यावेळेला जनतेच्या विश्वासाचं काय होतं याचंही उत्तर द्यायला हवं. अगदी छान प्रश्न तुम्ही विचारलं. आणि गो बॅक टू 2019 मध्ये काय झालं? उबाटा जे तेव्हा शिवसेना होते उद्धव ठाकरेच्या नेतृत्वामध्ये, ते बीजेपीच्या सोबत होते. नंतर काय केलं? सत्तासाठी काँग्रेस आणि एनसीपी सोबत कुठे होते हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेचे विचारधारा तेव्हा कुठे होते? तुम्ही मला सांगा. चला ते सोडा, ते सत्तासाठी जे केलं. 2022 मध्ये आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत किती प्रचंड म्हणजे 40 आमदार होते. ओके, कट टू 2024 लोकसभामध्ये आमचा परफॉर्मन्स इतकी छान नव्हते, तरी आम्ही स्वीकार केलं कारण ते होते जनताचा जनादेश. त्यानंतर आमचे साहेब 6 महिना जे काम केलं, लोकसभा टू विधानसभा, लाडकी बहीण योजना असो, पूर्ण प्रवास करायचं आणि तिथे शिवसेना ज्यांना 40च्या वरती नाही तिथे आम्ही 60 जिंकून आले. इज इन दिस द मॅन्डेट ऑफ पब्लिक? हे आहे विश्वास जनताचा. तुम्ही गेले ऑन ग्राउंड काम केले तर नक्कीच तुम्हाला स्वीकारता भेटतील. आणि तेव्हा उबाटाची जे परिस्थिती होते आणि आहे, दिवस आम्ही कशासाठी हे बघतात बघा, त्यांच्यासाठी पण दे कॅन इंट्रोस्पेक्ट, दे कॅन रिवॅम्प, दे कॅन वर्क ऑन ग्राउंड. परंतु आमचे नेता 24/7 डेडिकेटेड टू द कॉमन मॅन आहे. तुम्ही मला सांगा, एक उदाहरण मी देऊ शकते तुम्हाला, किंवा कुठे कुठे एकनाथ शिंदे साहेब पोहोचले. रात्री 3 वाजता ते पेशंटला घेतलं, त्यांचं प्रायव्हेट प्लेन मध्ये घेऊन त्यांचा इलाज केला. हे आहे गुडविल. आणि राजकारण आता बदलले. इट्स पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स. गेले ते दिवस जिथे शिंदेचा कामाचा सपाटा तो कोणीच नाकारणार नाही, पण महाराष्ट्र अजून सुद्धा रात्री अपरात्री वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या गुप्त भेटी सुद्धा विसरलेल्या नाहीये, ज्यात एकनाथ शिंदे सुद्धा होते. परत सांगा तुमची प्रश्न. नाही, प्रश्न परत म्हणा. एकनाथ शिंदे काम करताना दिवस बघत नाही, रात्र बघत नाही असं तुम्ही म्हणत आहात, पण रात्री अपरात्री नेत्यांच्या गुप्त भेटी सुद्धा महाराष्ट्र विसरलेला नाहीये म्हटलं. चला, हे आहे तुमचं विश्लेषण, परंतु जे माझं विश्लेषण नाही, वस्तुस्थिती सांगतोय. एकनाथ शिंदेनी ते ऍडमिट केलेलं आहे, फडणवीसांनी ऍडमिट केलेलं आहे, अमृता फडणवीसांनी सुद्धा होळीचा किस्सा सांगितलेला आहे. परंतु मला सांगा, संविधान अनुसार हे प्रावधान आहे की नाही की जे तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे तर तुम्ही बाहेर पडले तर तुमची स्वीकारता आहे ना? हे आहे एक निर्णय एक पक्षाचा, एक नेताचा, आणि ते नेता सोबत आमदार आहे. त्यासाठी मी सांगितलं, जेव्हा 40 आमदार बाहेर आले तेव्हा आम्ही जिंकून आले 60. म्हणजे ते वर्चस्व, त्यांची लोकप्रियता वाढवली की नाही? आणि जे त्यांचा दर दिवशी हेच परफॉर्मन्स आणि ट्रॅक रेकॉर्ड आहे, तर पक्ष प्रवेश नेहमीच असतो. आणि आता तुम्ही चर्चा करतात की उबाटाचे खासदार संवाद मध्ये आहे, संपर्क मध्ये आहे, ते येतात, आम्ही नाही बोलवतात. आणि जे लोक येतात दर पार्टीमध्ये, दर जिल्ह्यामध्ये, आता तुम्ही बघा तर एक एक्सपेन्शन प्लॅन काय आहे की आम्ही जनता समोर जाऊ, जनताचे छान कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्या सोबत संवाद करायचं, त्यांच्या जे समस्या आहे त्यांचं समाधान करायचं. दिस इज द स्ट्रॅटेजी.
अगदी त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा सपाटा आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचं मन परिवर्तन होत आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे. प्रगतीची एक नवी व्याख्या आता राजकारणामध्ये रुजवली जाते. त्यामुळे निश्चितच येत्या काळात काय घडामोडी घडतात हे आम्ही नक्कीच पाहू. धन्यवाद शायना एनसी जी, आपण आम्हाला वेळ दिलात आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिल्यात त्यासाठी.